श्रीराम समर्थ. परमपूज्य बाबा बेलसरे यांनी त्यांचे सांगितलेले 2 अनुभव. 4 वर्षापूर्वी उन्हाळ्याचे दिवस होते. मी व्यंकटापूरहून गोंदवल्यास आलो. प्रवास कडक उन्हातून झाला. मला पाण्याचे रेच होऊ लागले. लघवी वाटे रक्त पडू लागले. सपाटून ताप भरला. अन्न नकोसे झाले. आपण येथे राहिल्यास सर्वांनाच कष्ट पडतील म्हणून मी लगेच पुण्यात जायचे ठरवले. जाण्याची सर्व व्यवस्था झाली. एवढ्यात दुपारी 2 वाजता सहज समाधीच्या दर्शनास मी गेलो. तेथे कोणी नव्हते. जाळीचे दार बंद होते. उंबऱ्यावर मनापासून डोके ठेवले व मान वर केली तर जाळीच्या आत श्री महाराज प्रत्यक्ष समोर उभे होते. क्षणभर खरे वाटेना. तेवढ्यात कानावर शब्द आले, आपल्यासाठी लोक येणार, मग आपण इथून कसे जावे बरे? माझे जाणे रद्द झाले. पुढे मी 8-10 दिवस राहिलो. औषधाशिवाय मला बरे वाटले. रोज सकाळ संध्याकाळ निरूपणे चालू राहिली. या अनुभवाने श्री महाराजांच्यासाठी मी जगले पाहिजे ही भावना माझ्या अंतःकरणात जोराने जागी झाली. दुसरा अनुभव. तारीख 30 डिसेंबर 1982 रोजी गोंदवल्यास सकाळी 6:30ला निरूपण चालू होते. नामाने जीवामध्ये आत बाहेर परिवर्तन घडून येते असा विषय चालला होता. देहामध्ये परिवर्तन घडून येते तेव्हा दिव्य सुगंध येतो, दिव्य प्रकाश दिसतो, दिव्य नाद ऐकायला येतो किंवा मधुर रसा चाखायला मिळतो असे सांगितले. आणि सांगता सांगता माझ्या जिभेला एकदम अतिशय मधुर लाळ सुटली. तिचे वर्णन काय सांगावे? तिला चाखणे आवरेना. त्यामुळे 2-3 मिनिटे तोंडातून शब्द बाहेर येईना. या दोन्ही अनुभवांचा अर्थ असा की या विश्वाला एक मोठे मन व्यापून आहे. ते सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, अतींद्रिय आहे. आपले व्यक्तिगत मन ज्या मानाने त्या मनाशी समरस होते त्या मानाने अशा गोष्टी घडतात. अखेरचे मनोगत. आनंद साधना लिहून लोकांपुढे ठेवण्यास 15 वर्ष होऊन गेली. श्री सद्गुरूंच्या कृपेने माझी साधना मनासारखी व मनापासून चालू आहे. गत आवृत्तीमध्ये वर्णन केलेल्या लहान सहान अनुभवांचे मूल्य विशेष नाही हे मनाला पटले. आता 4 गोष्टी मला निश्चितपणे सांगता येतात. पहिली, जग असे असावे तसे नाही याबद्दल खंत वाटे, पण ते बदलून आपल्याला हवे तसे होणार नाही याची खात्री पटली. जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलायची असते. आजचे जग दिव्यमय दिसू लागणे हा खरा साधनाचा परिणाम आहे. जगाच्या घडामोडींमध्ये भगवंताची सत्ता प्रत्ययास येऊ लागली की जगाचे दिव्यपण भासू लागते. दुसरी, माझ्या मनात असे वारंवार येई की समजा भगवंत आपल्याला भेटला तर आपण त्यास म्हणू की परमात्मा सर्वांना एकदम सात्विक व निस्वार्थी करून टाक. आता खात्री झाली की हे अयोग्य आहे. असे खरोखर घडले तर भगवंताला कामच उरणार नाही. जगाला जग पण राहणार नाही. परंतु भगवंता, सर्वांचे अंतरंग तुझ्याकडे लागू दे, सर्वांचे हृदय तुझ्या प्रेमाने पवित्र होऊ दे, ही भावनाच अतिशय उदात्त आहे. तिचा आविर्भाव आपल्या अंतःकरणाला अति सूक्ष्म विशाल करतो. आपले मन त्या विश्वमनाशी समरस होते. तिसरी, जीवनात अनेक मान व अपमान, समज व गैरसमज, भले व बुरे प्रसंग आणि संयोग व वियोग आले व गेले, पण त्यांच्यातून जात असता माझ्या भगवंताच्या नामाला धक्का लागला नाही. ही शक्ती माझी नाही. माझ्या साधनाला आतून आणि बाहेरून कोणीतरी सतत सांभाळते हे निश्चितपणे आज सांगता येते. मी साधन करतो हा एक मोठा भ्रम आहे. चौथी, सध्या जग फार बिघडले आहे असे सर्व म्हणतात, परंतु आजच्या जगात कितीतरी खरे सात्विक, शालीन, श्रद्धासंपन्न, विनम्र आणि मनापासून भगवंताच्या नामाला चिकटलेले स्त्री पुरुष मला भेटले. त्यांच्यामुळे माझ्या जीवनाला रसमयता आली. एक निस्वार्थी संगीताचा आल्हाद भोगायला मिळाला. इतकेच नव्हे तर भगवंताच्या नामाचा अभ्यास करणाऱ्या साधकाला तो उत्तम नामधारक साधकांची संगत हमखास पुरवतो याचा साक्षात प्रत्यय आला. भगवंताचे नाम ही दिव्य संजीवनी आहे. जो तिचे सेवन करील त्याच्या जीवनात आत व बाहेर स्वस्थता निर्माण करण्याची जबाबदारी भगवंतावर आहे हे साधकाने विसरू नये. प्राध्यापक के. व्ही. बेलसरे, आनंद साधना,
श्रीराम जय राम जय जय राम.